चुंबकीय क्षेत्र में आपका स्वागत है। आणि उंची 11,123 फूट वर उंचीवर चुंबकीय क्षेत्र म्हणजे जे की आपलं हे काय म्हणतात त्याला मॅग्नेटिक हिल. हे बा हा पाहू शकता संगम पॉईंट. या संगम पॉईंटवरती धुरंधर मूवी म्हणलं एक सॉन्ग शूट झालं होतं ते या संगम पॉईंटवर झालं होतं. पिक्चर मध्ये तुम्ही पॅंगॉंगला पाहिजे ना. हम सर फिर पिघळे हुए ना बाब हे नाही हा पिक्चर आहे काय तो काय माहिती कोणता पिक्चर आहे. ब्लॉगिंग करताना बी असा दम भरून येऊ राहिला. टाटाचा पहिला मोड आणि बॅटरी लो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि विषय असा 2 दिवस झाले तुम्हाला चांगली अपडेट नाही भेटू राहिली. कुठं थांबू राहिलो काय थांबू राहिलो मित्रांनो, आर्मीचे जे कॅम्प असतात तरी थांबू राहिलो, तरी व्हिडिओ काढणं अलाउड नाही. त्याच्यानं घोर झाला थोडा. 2 दिवस झाले, 2 की 3 दिवस झाले असा काहीतरी विषय. आणि खरंच मित्रांनो खूप मस्त वाटलं थांबून. बाकी आता आपण सध्या चाललो लेह इथून आहे 62 की 70 काहीतरी किलोमीटर. बाकी असा रस्ता आणि आपल्याला लागणार 10 किलोमीटरची खडी चढाई मित्रांनो. बाकी तुम्हाला सगळं दाखवतोच मी, पण मी सांगतो एकदम मस्त एकदम असं जेवण बनवलं होतं सकाळी त्यांनी. सायंकाळचं जेवण भारी होतं. सकाळी मस्त पराठे आणि आलूची भाजी, आलू आणि सोयाबीनची भाजी एक नंबर जबरदस्त मित्रांनो. खतरनाक असं जेवण म्हणजे नाश्ता म्हणत होते पण नाश्ता नाही जेवणच झालं ते. एकदम खतरनाक जेवण झालं. आता 10 किलोमीटर चढायला काहीच वाटणार नाही. डायरेक्ट हसते खेळते निघून जाऊ आपण 10 किलोमीटर. एक नंबर भारी. चला आता थोडी एनर्जी वाटू राहिली पोटामध्ये, चांगलं भरेला आहे. तर आता सगळी एनर्जी खाली होईल. 10 किलोमीटर घाट लोटा लागते सायकल, बेकार खडा घाट आहे म्हणतात. चला जाऊया. हर हर महादेव. सायकलमध्ये हवा गेली होती. आता हवा मारून सुद्धा म्हणजे अशी थकान लागायला लागली. एवढी ऑक्सिजन कमी आहे तरी झाडात माहिती आहे का, तरी बी ऑक्सिजन कमी आहे. बाकी आता सायकलच्या हवा म्हणजे पुढच्या जागामध्ये टनाटन हवा मारून टाकली. लय कमी झाली होती. मागच्या थोडी व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. बाकी अशा रस्त्यावर जेवढं म्हणजे हवा जर टायर प्रेशर जर बरोबर नसलं तर सायकल चालवायला जाम जाते. पण समजा मोठ्या गाडीचं जर टायर प्रेशर कमी असलं थोडी गाडी भारी जाते, दुसरं काही नाही. बाकी वॉटरफॉल बाकी ते मस्त आहेत. हे बघ 1 2 3 छोटे आणि एकदम पूर्ण नैसर्गिक पाणी आहे मित्रांनो. निसर्गातून येईल, काही कुठलं घाण पाणी नाही आहे. वा आणि इकडे चाललं टाटाचा पहिला मोड आणि बॅटरी लो. असं काही नाही, सध्या पाणी प्यायला थांबलो. गया पुरा सोकून गेला. मी सांगतो की हे जे मास हे अडी येते की नाही, हे अडी येते, हे ट्रॅप अडी येते, याच्यानं बी श्वास घ्यायला प्रॉब्लेम येऊ राहिला. काय सांगू तुम्हाला, हे मास जर असं तोंडाला लावलं की मेला दत्त्या मग काही खरं नाही. बेकार खतरनाक. मी सांगतो की असं म्हणजे छाता भरून जाय श्वास घेऊ असं कर लागू राहिलं. आता काहीतरी 12 ते 12 हजार फूट वर उंचीवर आपण अजून तर आपल्याला कमी जास्त 19,000 जाणं आहे. काय होईन आपलं, तुम्ही शेवटपर्यंत जुळायला तुम्हाला सगळं समजेन की काय होईन काय नाही होणार. आज आपण लेहपर्यंत पोहोचू असं एक आयडिया आहे. पण जर नाही पोहोचणं झालं तर 1 दिवस जास्त लागेल, दुसरं काय होईन. चला ब्लॉगिंग करताना बी असं दम भरून येऊ राहिला. निमू हे 22 किलोमीटर आहे, सरळ हा रस्ता आहे. आणि या रस्त्याने आपल्याला निमू लागणार आहे पुढे. निमू 22 किलोमीटर. बाकी हा चढ आपण जो चढत येऊ राहिलो मस्तपैकी असा आहे पा वर डायरेक्ट. आता जाणं आपल्याला 17,000 फूट वर पॅंगॉंग लेक. 3 पिक्चर मध्ये तुम्ही पॅंगॉंग लेक पाहिली ना. हम सर फिर पिघळे हुए ना बाब हे नाही हा पिक्चर आहे काय तो काय माहिती कोणता पिक्चर आहे. पिक्चर मी जास्त पाहत नसतो पण मी तो थोडाफार पाहिला आहे. तर त्याच्यामध्ये दाखवायला आहे मिस्टर येऊ काहीतरी नाव असतं त्याचं. चला जाऊया आपण आता पॅंगॉंग. छोटीशी नदी ते बी ग्लेशियरच्या पाण्यानं वरून वायात येऊ राहिली. आणि जे आजूबाजूला तुम्हाला झाडं दिसतात हे झाडं लावेला मित्रांनो. हे नैसर्गिक उगेल झाडं नाही आहेत. हे पहा हे बी लायलात ते लायलात, हे झाडं लावेलात. बाकी असे झाडं तुम्हाला बाकी दुसऱ्या ठिकाणी कुठे नाही दिसून. तरी पाणी टाकेल पाणी आहे तरी त्याने बिया टाकेलात कुठेतरी लावे लागते. मेन गोष्ट म्हणजे आणि खूप जुने झाडात असं म्हणणं आहे लोकांचं. पण काय माहिती आपल्याला काही यातलं एवढं माहीत नाही. बाकी असू शकते. बाकी पाहू शकता खूप मस्त नदी आहे छोटीशी, याचं कंटिन्यू पाणी वाहत राहते. ग्लेशियरच्या पाण्याची नदी आहे. आणि आपण या रस्त्यानं आता वर जाणार इकडे. चला मित्रांनो, माझं फक्त एक घोट पाणी राहिला आता, कमी असं थोडंफार. आणि लडाखमध्ये मी कशा प्रकारे पाणी मागतो आणि कसं माझं पाणी घेतो ते सांगतो मला. आता मागे नदी होती पण त्या नदीचं पाणी काही घेतलं नाही मी कारण की खूप वर्षानुवर्ष जुने बर्फाचे पहाड आहे इकडे. तर त्याच्यामुळे
बॅक्टेरिया जास्त असतात. तर आता मी पहिले कोणाला तरी पाणी मागू. येऊ द्या लागेल आता एखादी गाडी. समोरून गाडी येऊ राहिली पण त्या गाडीत नशीन पाणी, कारण की ती गाडी इथलीच आहे. थांबा थोडा वेळ, लगेच तुम्हाला दाखवतो मी पाणी कशा प्रकारे मागून घेतो. हा पाहू शकता, या रस्त्यानं आलो आपण आणि या रस्त्यानं आपल्याला समोर जायचं. इकडे अडी सायकल उभी. हो काय वातावरण आहे रे बा इकडलं. हे असं वातावरण आतापर्यंत पाहिलं नाही. खतरनाक. बाकी या रोडनं आता आपण सगळा घाट चढत 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 आता इकडे जा लागते. पण मी सांगतो एकदम डेंजर. असं लेह लद्दाख म्हणणं काही सोपं नाही आहे. म्हणणं काय इकडे मी सांगतो याचे खूप जण स्वप्न असतात आणि खरंच माझं तर परत एक वेळ स्वप्न आहे की परत एक वेळ लेह लद्दाख कव्हर करा. आता तर करूनच राहिलो, याच्यानंतर बी परत एक वेळ येईन आणि जे सुटलं ते 100% कव्हर करीन. बाकी जे सुटलं ते मी यावेळेस तर पाहतो किती फिरतो होतं. पुढच्या वेळेस पाहू. बाकी सायकल घेऊन आता इकडे असं झुक 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 झुक. सायकल एकदम टॉप गिअरवर टाकायला आहे, सगळ्यात लो गिअर चालू शांततेत. आपण आता मस्त इकडे आणि चहा प्यायला थांबलो. वर म्हणजे कमी जास्त आपण एक 10 किलोमीटर वर चढलो. मग तरी मस्त हॉटेल भेटली, छोटीशी हॉटेल आहे तर इथं आपण चहा प्यायला थांबलो. बाकी सायकलला साईडला केल्या उभ्या. तर मित्रांनो याला सांगली होती आपण की मस्त एक अंकल मिठी चाय बनाव, आणि काकानं याच्यामध्ये साखर टाकली की नाही टाकली काय माहीत. डायरेक्ट असं वाटू राहिलं म्हणजे की एकदम पानसट. का हो कशी याच्या बरी आहे ना बाकीच्या ठिकाणापेक्षा बरं बरं. मला तर थोडी कमी गोड झाली हो. तोडून निमू हे 17 किलोमीटर. पहिले आता 22, आता 17 आणि सगळा घाट चढून वर आलो. हा खाली घाट. बाकी मला असं वाटलं की इकडे आपल्याला थोडा उतार भेटीन असा एक अंदाज आहे. पण गुगल महाराज म्हणतात की तुम्हाला प्लेन रोड भेटीन. पण गुगल महाराजून मला एवढा पक्का भरोसा नाही आहे. त्याच्यानं मला असं वाटू राहिलं की थोडा डाऊन भेटीन. कारण गुगल महाराज कधी कधी खोटे बोलतात, कधी कधी दाखवत नाहीत. वाव काय नजारे आहे. आणि हा पुरा रोड माया आहे. जडलोक कोणची गाडी येत नाही. जडलोक गाडी आली की मग मी साईड लिहून घेईन. वाह. आणि मित्रांनो एक गोष्ट आहे कशी आहे की या रस्त्याने जास्त ट्रॉफिक नसते. शांत इतका रोड आहे. गाडी लई दम लागू राहिला खालून यायले. म्हणजे मला असं वाटते चढ आहे खालचे म्हणजे खालून येणाऱ्याला चढ आहे, इकडून मला उतरण्याला उतार आहे. वा लुलू 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 लुलू. पारे हे कसं वातावरण आहे रे बा हो. इकडे बर्फाचे पहाड, इकडे सुनसान डोंगर, आणि डोंगर बी असे. पाणी भेटले माणूस मरते तिकडे. खरी गोष्ट बेकार काम. हा पाहू शकता एकदम लडाखमध्ये सरळ रोड. हा रोड तुम्ही ना खूप व्हिडिओमध्ये खूप पिक्चरमध्ये पाहिला असेल की एकदम असा सरळ रोड दाखवता लेह लडाखमध्ये. तर मित्रांनो तो कुठे आहे तुम्हाला माहिती आहे काय? तो रोड आहे आपलं काय म्हणतात त्याला मॅग्नेटिक हिलच्या थोडासा मागे. आणि आपण श्रीनगरहून येतो तेव्हा आपल्याला हा रोड लागतो मित्रांनो. एकदम खतरनाक रोड आहे पा. जबरदस्त एकदम सीधा सरळ दिसते. काय रोड आहे मित्रांनो, खरंच जबरदस्त. बाकी आता आम्ही कमी जास्त 10 ते 12 किलोमीटरची खडी चढाई चढून आलो आणि मग तेव्हा जाऊन कुठे हा रस्ता लागला. एकदम सरळ रस्ता पा. जबरदस्त पा. एक नंबर. मित्रांनो मी एक दिवस असा विचार केला होता, मला दत्ता आपण पण या रोडवर जाऊ. लडाख मध्ये जो सरळ रोड दिसते तो, कारण खूप रील्स मध्ये खूप पिक्चर मध्ये पाहिला होता मी ना हा रोड. बाकी एक नंबर जबरदस्त रस्ता. मागे कोणी नाही, पुढे कोणी नाही. आणि मी या रस्त्यावर चाललो मस्त पैकी. मी सायकल घेऊन, आणि सायकल बी एकदम न्यूट्रल सायकल आहे, न्यूट्रल कोणाच गेरामध्ये नाही. आणि सायकल बी एकदम शांततेत चालली तिकडे. बाकी मजा येऊ राहिला मित्रांनो. खरंच जबरदस्त रोड आहे. बाकी या रोड यासाठी 12,000 फूट वर यायला लागला. 12,000 जोक नाही मित्रांनो, मजाक विषय नाहीये. हा प्राऊड तर होणारच. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. तर मित्रांनो हे मुन्नर गाव आहे आणि गाव पहा किती सुंदर आहे. मस्त एकदम हिरवं हिरवं आहे सगळ्या ठिकाणी. आणि तिकडे ते मॉनेस्ट्री पहा खूप मस्त. आणि हे जे नजारे मित्रांनो खरंच एवढ्या म्हणजे जेवढे पहाड ओलांडून आलो एवढ्या पहाडामध्ये मला कुठं आतापर्यंत एवढं हिरवं दिसलं नाही जेवढ्या गावात हिरवं आहे. मुन्नर गाव आहे मस्त छोटंसं गाव आणि असं हिरवळ पण आहे. आणि हे पहा इकडे काय लिहिलं आहे, स्नो लेपर्ड आहे मित्रांनो. तर सांभाळून कॅम्पिंग करा आणि सांभाळून जा.
बाकी असा रस्ता, या रस्त्याने आता आपल्याला खाली उतरायचं. चला जाऊया. इथून 34 किलोमीटर आहे आणि खूप खतरनाक हवा चालू आहे. मागे लूट राहिली माहिती आहे काय? बापरे खतरनाक. मागे निमू गाव ओलांडला आपण आणि समोर आलो आता. आता अजून ले 33 किलोमीटर सांगतात. मागं 34, या बोर्डावर 33. काय लावलं हे नाही समजून नाही राहिलं मला. हे बा याच्यावर 33 आहे. 1 किलोमीटर तर नशी नसते बोर्ड. 500 मीटरवर बी नाही आहे. हे बा याच्यावर 33. हां ले 33 किलोमीटर. अरे बाप रे बाप. जशी हवा येऊ राहिली तशी हवा खतरनाक मागे लुट राहिली. चला जाऊ आता लडाख. मित्रांनो ते तिकडे निमू सिटी आणि हा जाते रोड मनाली आणि हा सरळ जाते ले. ले म्हणजे आपलं पँगॉंग उमलिंगला हा रोड जाते आणि हा मनाली जाते. बाकी मी खाली पलटून पाहिलं की कोणचा रोड कुकडे जाते. तर मागे एक बोर्ड लायला त्या बोर्डावरती दाखवला आहे की कोणचा रोड कुकडे जाते. बाकी चला आपल्याला आता ले जाणं आहे. आज गुरुद्वारा पत्थर साहेब आपण तरी थांबू आणि मग उद्या पाहू काय होते. तर मित्रांनो निमून तर निघलो आता, पण हा रस्ता पहा. 2 पहाड काटून रस्ता बनवला आहे डायरेक्ट. खतरनाक. आणि हॅलो हॅलो किलो म्हणता बा थांबत ना. मित्रांनो रायडर होते हॅलो म्हणत होते. थँक्यू सर. खतरनाक रस्ता लागला रे बाबा आता. हा रस्ते तर सगळे लडाखमध्ये खतरनाकच आहे, काही वाहना नाही. रस्ता 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 रस्ता. बाकी साईडला एक नदी आहे, एकदम शांत वाहू राहिली. शांत वाहू राहिली म्हणजे मी सांगतो खूप खोल असेल ते. जे नदी आवाज करते जास्त ते खोल नसते मित्रांनो. जे शांत व्हायचे ते लय खोल असते. हा पाहू शकता संगम पॉईंट. या संगम पॉईंटवरती धुरंधर मूवी म्हणलं एक सॉन्ग शूट झालं होतं, जे या संगम पॉईंटवर झालं होतं. पाहू शकता. मीनं तर धुरंधर मूवी पाहिली नाही, पण ज्यानं पाहिली असेल तो सॉन्ग याच ठिकाणी शूट व्हायला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा संगम पॉईंट आणि जे गुगलवर फोटो आहेत ते गुगलवर बी फोटो असते की या ठिकाणी जो सॉन्ग आहे ते शूट झालं होतं. मला तर माहीत नाही, कारण मी तो पिक्चर खरंच गोष्ट तर पाहिला नाही आहे म्हणून सांगू राहिलो. बाकी हे पहा असं संगम पॉईंट. अडी बोट पण आहे, अजून झिपलाईन पण आहे. खूप मस्त वाटलं इथं हे नजारे पाहूनच. बाकी खाली तर मी तर जात नाही, कारण खाली जायसाठी खूप राऊंड मारून जायला लागते जायच्यानं. बाकी आता संगम व्ह्यू पॉईंट हा 1000 फूट वर आहे मित्रांनो समुद्र पातळीहून. बाकी आपण आता सरळ चाललो श्री पत्थर साहेब गुरुद्वारा. बाकी आता लवकरच पोहोचू. आणि खूप खतरनाक घाट आहे मित्रांनो. हा सगळा फिरून जायला आहे. वर आर्मी कॅम्प आहेत पाहू शकता. आणि इकडून जर एखादा गोटा पडला तर मग का. तर मित्रांनो मला असं वाटतं लडाखचे जे पहाड आहे ते देवाच्या हाताने घडवले काय माहीत. विषय असा की प्रत्येक 70 किलोमीटर 100 किलोमीटरवर सगळे वेगवेगळे पहाड. आता लोक पहाड वेगळे होते, आता हे पहाड पाहिजे एकदम मी सांगतो की खतरनाक. आता हे पहा ते पहा तिकडे पहा हे अजून हे वरचे पहा. मी सांगतो समोर जाऊन अजून मी पहाड डेंजर पाहायला भेटतात का मला समजून नाही राहिला. आता समोर तर रस्ता दिसून नाही राहिला, पण रस्ता तर अशी ना 100% या पहाडाच्या तिकून असा जाऊन. बाकी आता समोर मॅग्नेटिक हिल आणि गुरुद्वारा पण लागणार आहे पत्थर साहेब. तर इथून असं जायचं आहे मित्रांनो. चला जाऊया, काही विषय नाही. जास्त लोड घ्यायचा नाही, महादेवाचं नाव घ्यायचं आणि रस्त्यानं पुढे चालत राहायचं. बाकी आपली मित्रांनो हे पहा फर्स्ट व्ह्यू मॅग्नेटिक हिल. तर मित्रांनो इथून मॅग्नेटिक हिल सुरू होऊन राहिलं. तेच तर म्हणलं सायकल आपली मागे मागे चालली, समजून नाही राहिलं काय करायचं. बाकी हे पहा पुऱ्या ताकदनं लुट राहिलो. उकडे मॅग्नेटिक हिल पाहू त्यावर मला हवा चालू आहे म्हणून सायकल मागे लुट राहिली. मॅग्नेटिक हिलचा काही विषय नाही आहे यात. बाकी आता थोडंसं पुढे राहिलं मित्रांनो मॅग्नेटिक हिल. कुकडे मॅग्नेटिक हिल समोर आहे समोर. चला जाऊन पाहू आपण समोर. तर मित्रांनो हे पाहू शकता इथं आहे मॅग्नेटिक हिल. आणि इथं खूप लोक पाहू राहिले की गाड्या मागे पुढे जातात काय, तर खरंच जातात मित्रांनो. आता मी बी पाहतो. आणि मॅग्नेटिक हिलबद्दल जर तुम्हाला काही वाचायचं असलं ते वाचून घ्या. एवढं वाचून मी तुम्हाला सांगेन एवढं काही मी हुशार नाही मित्रांनो, खरी गोष्ट. तेवढं इंग्लिश मला काही येत नाही. बाकी हे पाहू शकता इथं मॅग्नेटिक हिल सुरू झाला आणि इथपर्यंत सगळं मॅग्नेटिक हिल आहे. तर चला मस्तपैकी आता एक व्हिडिओ शूट करतो, दाखवतो तुम्हाला कसं आहे तर मॅग्नेटिक हिल. मित्रांनो हे पाहू शकता चुंबकीय क्षेत्र में आपका स्वागत है. आणि उंची 11,123 फूट वर उंचीवर चुंबकीय क्षेत्र म्हणजे जे की आपलं हे काय म्हणतात त्याला मॅग्नेटिक हिल.
हे बा आपली सायकल. कुठून भाऊ? अकोला महाराष्ट्र, शेगाव. वा वा वा, शेगाव. आम्ही पण शेगावचे. काय बोलता? कुठले? शेगाव ओळखतात नाही. कुठले? अमर काशीलानी नाव आहे माझं. बरं बरं. नाही नाही नाही, गाव कुठलं? शेगाव प्रॉपर. अरे मी वरवड बघायला संग्रामपूर. मस्त मस्त, एक नंबर वाटलं. तुमची या आरामात. जय महाराष्ट्र. तुम्ही आले कुठून इतकं? अरे सगळं घरूनच आलो मी. वरवट बकालून. हो संग्राम, हे सावळा मग प्रॉपर गाव. बिलकुल बिलकुल बिलकुल. अरे खरंच ना. एक नंबर भाऊ, एक नंबर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्र से अभी ले जाना है, पहले पेंगोंग जाएंगे फिर उमलिंग ला जाएंगे. हाँ जी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सायकल पर ही. हाँ जी, सायकल पर ही. मित्रांनो, एक तर मग गया सुकला आणि मला एवढी पाणी नाही पियाली. कोणाला तरी पाणी मागतो मी आता. एखादी लिटरची बॉटल भेटली तरी बस झालं. पंजाबी भाऊ, सरजी पानी है क्या? अरे यार थैंक यू यार, रुक गए. सही है, 1 मिनट. अरे भैया जी थोड़ा पानी मिलेगा? पानी पानी. थैंक यू. मेरी? थैंक यू अंकल जी. तर मित्रांनो, अंकल म्हणतात आता की मी आताच तुमची व्हिडिओ पाहिली मागे. अरे धन्यवाद भैया, बस हो गया. ठीक है अंकल जी, थैंक यू. तर मित्रांनो, लद्दाखमध्ये अशा बी गोष्टी करायला लागतात. आता पाणी मागलं. विषय असा की पाणी जर मागलं नसतं तो घोर असा झाला असता की गया सुकला. बाकी जर त्या याच्यानं पहिले म्हटलं पाणी पिऊन घेऊ. कॅमेरा कसा अँगल हो राहिला. हां आता बरोबर आहे. म्हणजे आता पाणी मग तो काकांना 1 लिटरची बॉटल द्यायला लावली डायरेक्ट. त्याची फॅमिली होती वाटते सोबत. आणि काका म्हणून मी तुमची मागे व्हिडिओ पाहिली. 1 नंबर, जबरदस्त. धन्यवाद काका, सपोर्ट राहू द्या. अरे बापरे, आता कुठे पाणी पिलं तर बरं वाटू राहिलं मित्रांनो. थँक्यू. चला पाणी पिऊ आता. तर मित्रांनो, हे पाहू शकता श्री गुरुद्वारा पत्थर साहब, आणि दर्शन पण करून घ्या मित्रांनो, माथा पण टेकून घ्या. विषय असा की मित्रांनो, आता गुरुद्वारा इथून कमी जास्त एक 200 ते 300 मीटरच्या अंतरावर आहे. आणि इथं एक म्हणजे बोर्ड लावलेला आहे. बोर्डवरती श्री पत्थर साहब गुरुद्वारा यांचे जे फोटो आहे. बाकी आपण तिथं जाऊ, दर्शन पण घेऊ. आणि विषय असा की इथली तुम्हाला जे माहिती जर वाचायची असली तर व्हिडिओ 1 मिनिट स्टॉप करून तुम्ही माहिती पण वाचू शकता. बाकी आपण तिथं जाऊ, परमिशन विचारू मित्रांनो. जर आजची परमिशन जर भेटली आपल्याला तिथं थांबायची तर तिथं थांबू, नाही तर मग समोर जाऊ आणि कुठंतरी एखादी चांगली जागा बघून मस्त कॅम्पिंग करू. बाकी मस्त एकदम मोसम एकदम मोकळा आहे मित्रांनो आजचा. बाकी थोडा वेळा अगोदर मस्त पाऊस सुरू झाला होता, बाकी पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, इकडे काय माहिती आहे काय, एक पहाड संपला की लगेच त्याच्यावर दुसरा पहाड, दुसरा चढलो की लगेच त्याच्यावर तिसरा पहाड, तिसरा चढलो की अजून चौथा पहाड. अरे किती पहाड इकडे समजत नाही बा. आणि ते बी एवढे म्हणजे सोखेला डायरेक्ट की त्याला पाण्याचं नामो निशाण नाही कुकून. बाकी जसे उत्तराखंडमध्ये पाणी कसं कुकून बी पाईप लागेल असते आणि तिकडून पाणी निघते मस्त. इकडे पाण्याचं माहीतच नाही. हे डायरेक्ट रेती आहे, रेती गायली तर मागे तर असे एवढे मोठे मोठे डोंगर, आणि त्याला JCB खाली खड्डा करेल आणि रेती काढेल त्यातून गाऊन. अरे बापरे म्हणलं, 1 नंबर. असं वाटतं मित्रांनो की हा जुना समुद्र होता आणि हा समुद्र आटला आणि अडी हे लडाख बनलं. तर जाऊ दे, असो काही विषय नाही. याचा काहीतरी मोठा इतिहास असेल मित्रांनो, आपल्या देवांसोबत जुळेल. बाकी पाहू आपण काय, जर आपल्याला माहीत पडलं तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो. बाकी हा असा रस्ता, या रस्त्याने आपण गुरुद्वारा जाऊ आणि गुरुद्वारामध्ये मत्था टेकू, मग पुढे जाऊ.